विष्णोर्भगवन् नमस्ते नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। आपण जसं म्हणतो, ध्याये राजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानन् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभन् नानालङ्कारदीप्तं ददतमूर्जटामण्डनं रामचंद्रं। भगवान श्री रामचंद्रांच्या ध्यानाचा श्लोक आपण रामरक्षेमधला या ठिकाणी म्हणला. त्यालाही कारण आहे, कारण आता 1-2 अध्याय झालं की पुन्हा रामायणाचं पूर्ण 1-2 अध्यायामध्ये पूर्ण वर्णन रामचरित्र जे आहे ते श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. कारण आता आपण जे पाहत आहोत तो सूर्यवंशच पाहत आहोत. त्यामधले सगळं राजाचं चरित्र ह्या अष्टमोध्यायामध्ये सांगितलेलं आहे. शुकाचार्य सांगत आहेत, रोहित जे आहे ज्याचं आख्यान आपण आत्ताच पाहिलं, रोहिताच्या पुत्राचं नाव आहे हरित. हरितापासून चंपनी चंपापुरी नावाची नगरी वसवलेली आहे. या चंपाचा पुत्र म्हणजे सुदेव, सुदेवचा पुत्र विजय, विजयाचा भरुक, भरुकाचा वृक, वृकाचा बाहुक. या बाहुकाची पत्नी जी होती त्या पत्नीला हा बाहुक जो आहे तो वनामध्ये निघून गेला पत्नीला घेऊन, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर या बाहुकाचा मृत्यू झाला. त्यावेळेस त्याची पत्नी जी होती ती गर्भवती होती. या बाहुकाला अनेक पत्न्या होत्या, पण ज्या बाकीच्या सवती होत्या त्यांना जेव्हा समजलं की ही आता गर्भवती आहे तेव्हा त्यांनी तिच्यावर विषप्रयोग केला. विषप्रयोग झाला तिच्यावर, आणि ते विष जे आहे त्या गर्भाला ते विष आवृत्त झाल्यामुळे तो गर्भसुद्धा विषयुक्त झाला, आणि त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याला सगर हे नाव प्राप्त झालं. सगर आपण म्हणतो तो त्याचा सहज स्वभाव आहे. सहज म्हणजे सहज, म्हणजे जन्म. जन्मापासून त्याचा स्वभाव असाच आहे. तो तापटी आहे, तो प्रेमळ आहे, तो रागीट आहे, हा त्याचा सहज गुण आहे. तसं सहज म्हणजे तसं इथे सगर म्हणजे गरासहित विषासहित ज्याचा जन्म झाला तो मुलगा म्हणजे सगर. त्याचं नाव सगर पडलं. सगराख्यो महायशः सगरश्चक्रवर्त्यासीत सागरो यत्सुतैः कृतः यस्तांजलांघन यवनाश छकान हैहय बर्बरान. आता हा सगर राजा मोठा चक्रवर्ती होता. या सगर राजाने संपूर्ण पृथ्वी आपल्या पुत्रांच्या साहाय्याने खोदून काढली आणि त्यांनी समुद्र तयार केला. जसं मागे पण आपण हा भाग पाहिला, समुद्र कोणी तयार केला तो पाहिला आपण, तसाच या ठिकाणी याने केलेला आहे. आता या सगराचे गुरु जे होते ते औरव होते. या औरव ऋषीनेच सांगितलं होतं, त्यामुळे त्यांचा जन्म झाला होता. आणि औरव ऋषीची आज्ञा मानून या सगरांनी काही जातीच्या लोकांचा वध केला नाही. आपल्या गुरुचं ऐकून त्या जातींची नावं या ठिकाणी दिली आहेत. तालजंग, यवन, शक, हैहय, बर्बर या जातीच्या लोकांचा वध केला नाही. तसं त्यांना जसं सांगितलं होतं तसं काहींच्या डोक्यांचे मुंडन केले, म्हणजे त्यांना शिक्षा म्हणून अशा प्रकारची दिली. काहींना दाढीमिशा वाढवण्यास सांगितले असं या ठिकाणी दिलेलं आहे, आणि काहींना केस मोकळे ठेवण्यासाठी सांगितलं. काहींचे अर्धे मुंडन केलं, अर्धच केस कापले होते. सगरांनी काही लोकांना अंगावर वस्त्र धारण करण्याची आज्ञा केली, म्हणजे नुसतं वस्त्र ते शिवलेलं नसेल, नुसतं घ्यायचं. काहींना लंगोटी घालून राहायची आज्ञा केली. आणि या सगरांनी पुढे अश्वमेध यज्ञ केलेला आहे. आता अश्वमेध यज्ञ म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी यज्ञाचा घोडा असतो. हा सगर जो आहे त्या सगराचं लग्न सुमती देवीशी झालं, आणि सगर आणि सुमती यांच्या पोटी 60,000 पुत्र निर्माण झाले. आणि इकडे हा यज्ञ आहे. आता हे जे 60,000 घोडे, 60,000 पुत्र आहेत, या पुत्रांना खरं म्हणजे ते गर्विष्ठच होते 60,000चे. पित्याची आज्ञा झाली, त्यामुळे घोड्याला घेऊन आता संपूर्ण पृथ्वीभर त्यांना घेऊन फिरायचं. आपण हे पाहतो अश्वमेध यज्ञामध्ये. तो अश्व पुढे आहे, राजाचं सैन्य मागे असतं, आणि त्या अश्वाच्या मागे पाठबळ म्हणून हे सैन्य असतं. जो कोणी त्या अश्वाला पुढे जाऊ देणार नाही, प्रतिकार करेल, त्याच्याशी मग युद्ध करणं, त्याला जिंकणं, आणि मग ती पृथ्वी असं जिंकत
जेव्हा तो पूर्ण आपल्या राज्यामध्ये परत येतो तेव्हा तो अश्वमेध यज्ञ पूर्ण होतो. आता हा जो घोडा आहे तो जसा जसा जात होता तसं या 60,000 मुलांनी मिळून जसं ते समुद्राच्या मार्गाने जसं जसं ते गेले तसा हा घोडा जाऊ लागला आणि मग शेवटी हे 60,000 ही राजकुमार हातामध्ये शस्त्र घेऊन एका आश्रमाजवळ गेले. प्रागुद्दिच्चां दिशी हयम ददृशु कपिलांतिके. प्राग दिशा म्हणजे पूर्वेकडे, आणि ददृश्यू म्हणजे त्यानं पाहिलं, काय पाहिलं तर कपिलांतिके, कपिल महामुनींचा आश्रम जो आहे तो त्या भागामध्ये आपण रवगणाचं आख्यानं पाहिलं, त्यामध्ये सुद्धा कपिल महामुनी हे जे आहेत ते तिकडे सगर, ते काय म्हणतो आपण त्याला, गंगासागर तिकडे ते. तर कपिल महामुनींच्या आश्रमापाशी हे सगळे 60,000 पुत्र गेले. आता हे स्वतः गर्विष्ठच होते, दुसऱ्याचं ऐकत नव्हते, तापटी वृत्तीचे होते आणि काय म्हणजे तामसी वृत्ती होती आणि त्या वृत्तीप्रमाणेच त्यांचं वर्तन झालेलं आहे. त्यांनी पाहिलं की आपल्या यज्ञाचा घोडा यांच्याजवळ आहे आणि यांनीच तो घोडा आणला असेल आणि आपल्याजवळ बांधून ठेवलेला आहे, हाच आमचा घोडा चोरणारा आहे असं ते म्हणत होते. कपिल महामुनी ध्यानस्थ बसलेले आहेत, त्यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही आणि हे मुलं म्हणतात 60,000 की हा मात्र ढोंगी आहे, डोळे मिटून या ठिकाणी बसलेला आहे. तेवढ्यामध्ये हे पुत्र म्हणतात की आता याने घोडा चोरला असल्यामुळे आता यालाच मारा, जोडा, हा नीच आहे, याचाच वध करा असं ते म्हणत. आणि त्याच वेळेस कपिल महामुनीने आपले डोळे उघडले, पापण्या किलकिल्या झाल्या, डोळे उघडले आणि खरं म्हणजे इंद्रानेच हे जे 60,000 पुत्र होते यांची बुद्धी भ्रष्ट केली होती, म्हणून त्यांच्या ठिकाणी हा क्रोध निर्माण झाला. पण याचं सगळं पारिपत्य किंवा याचा परिणाम जो आहे तो चांगल्याच प्रकारे पुढे होणार आहे हे आपल्या सगळ्यांच्या पुढे लक्षात येतच. आणि ते कपिल महामुनींची दृष्टी पडताच हे 60,000 पुत्रसुद्धा त्या ठिकाणी क्षणार्धामध्ये जळून त्यांची राख झाली. एक मोठा राखेचा ढिगारा महद्व्यतिक्रम होता, भस्मसात अभवन क्षणात. एका क्षणामध्ये ते 60,000 ही पुत्र ते भस्मसात झाले. कपिलाचे सगराचे पुत्र क्रोधामुळे जळून गेले असं म्हणणं योग्य नाही, कारण ते कपिल महामुनी मात्र शुद्ध तत्वाचे आश्रय आहेत आणि जगाला पवित्र करण्यासाठी त्यांचा जन्म आहे. कपिल महामुनीचं आपण सगळं आख्यान 3ऱ्या स्कंदामध्ये पाहिलं आहे. कर्दम देवतीच्या पोटी जन्म झालेला कपिल महामुनी सांख्याचार्य, सांख्यशास्त्राची अशी त्यांनी आपल्याला सगळी इतकी विद्या किंवा त्यातलं सगळं तत्त्वज्ञान आपल्या जगाला सांगितलं मातेच्या उपदेशाच्या रूपाने. आणि एखाद्याला मुक्तीची प्राप्ती करायची असेल तर या सांख्यशास्त्राच्या आधारे तो मुक्त होऊन हा समुद्र भवसागर पार करून जाऊ शकतो. आता त्या ठिकाणी पुढे आता दिलेलं आहे की ह्या सगराची दुसरी एक पत्नी होती, तिचं नाव होतं केशिनी. म्हणजे सगराची एक पत्नी सुमती, जिच्यापासून 60,000 पुत्र आणि ते या ठिकाणी भस्म होऊन एका ढिगाऱ्यामध्ये पडलेले होते. आता दुसरी पत्नी जी आहे ती केशिनी आहे. या केशिनीपासून या सगर राजाला पुढे पुत्र झाला, त्या पुत्राचं नाव असमंजस. हा चांगला मुलगा होता असमंजस, आणि त्या असमंजाच्या पुत्राचं नाव अंशुमान. आता बऱ्याच ठिकाणी हे आपण नावं ठेवतो, अंशुमान नाव बऱ्याच जणांचं असतं. आत्ताच कुठल्या तरी सिरियलमध्ये हे नाव चालू आहे, अंशुमान काहीतरी आहे ते, हां, त्याच्यामध्ये अंशुमानाचं एक कॅरेक्टर आहे. आता नाव जरी अंशुमान असला तरी जो या ठिकाणी जसं अंशुमान वागला तसाच तो वागणार आहे असं आपल्या लक्षात येतं. असमंजस वडील चांगले होते, जन्मजात योगी होते आणि योगापासून विचलित योगभ्रष्ट झालेले हे असमंजस होते, पण त्यांचा मुलगा मात्र चांगला तसा नव्हता आणि तो थोडंसं आपल्या जडभरताप्रमाणे त्याचं आचरण होतं. आता याने काय केलं, त्याचे उपद्व्यापच म्हणू आपण, की आपल्या बांधवांना, आपल्या नातेवाईकांना जे प्रिय वाटणार नाही असंच तो काम करायचं. खरं म्हणजे आपण घरामध्ये जेव्हा सगळं आपलं वर्तणूक असते ती सगळ्यांना चांगलं वाटावं अशा दृष्टीनेच असते, आणि आपण जर इतरांना त्रास देण्यासारखी वर्तणूक घरामध्ये केली तर आपल्याला कुठून तरी मार बसणार आहे, घराच्या बाहेरसुद्धा हाकलून देतील. पण याने मात्र त्याच्याबरोबर उलटं केलं. कधी कधी तो निंद्य कर्म
जनी निंदते सर्व सोडून द्यावे. आता उलटं हा करतो, जनी निंदते सर्व भावे करावे. निंदकर्म आपलंसं केलं आणि स्वतः वेड्यासारखं रूप घेतलं. आता या ठिकाणी दोन गोष्टींची आठवण होते. एक म्हणजे जडभरताचं आख्यान आणि दुसरं म्हणजे तुकामाई, आपले जगद्गुरू तुकामाई आणि त्यांचे शिष्य असणारे गणोबुवा म्हणजे आपले गोंदवलेकर महाराज. महाराजांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे. तुकामाई जे आहे, येळेगाव जे गाव आहे, पूर्ण भारतभर फिरले, रामकृष्ण परमहंसांना भेटले, तिकडे श्रीनगरला गेले, गुरुच्या शोधार्थ सगळं भारतभर फिरले आणि शेवटी त्यांना दृष्टांत झाल्याप्रमाणे ते येळेगावला आले आणि तुकामाईंची भेट झाली. आता तुकामाई म्हणतात की आता हा मला लुटायलाच आलेला आहे, चोर आलेला आहे आणि हा लुटून नेणार आहे आणि म्हणून ते आता एक लीला करतात, याला जवळ बोलवतात आणि गणोबुवाला सांगतात, तू या ठिकाणी नदीच्या वळवंटामध्ये खड्डा कर. आता त्याने जर सांगितलं तसं महाराजांनी त्या ठिकाणी खड्डा केला. आता ही जी मुलं या ठिकाणी खेळत आहेत, या मुलांना त्या खड्ड्यामध्ये टाकून द्या. म्हणजे हे सगळं निंदकर्म आहे. आता हा आपला शिष्य होण्याचा लायकीचा आहे की नाही म्हणून गुरु त्याची परीक्षा पाहतात. गणोबुवाने म्हणजे आपल्या गोंदवलेकर महाराजांनी हे केलं, मुलांना खाली टाकलं. आता त्यांच्यावर सगळी वाळू पसरून टाक. वाळू पसरली आणि मग म्हणता आता त्या वाळूच्या ढिगाऱ्यावर जाऊन बस आणि मग तिथे बसून तू ध्यान लाव आणि मग देवाचं नाम घेत बस. आता हे जसं नाम घेत बसले तेव्हा महाराज गावात गेले आणि गावातल्या लोकांना ती जी मुलं खेळत होती त्यांच्या आईवडिलांना गोळा करून त्यांनी आणलं त्या ठिकाणी आणि म्हणतात, हाच तो चोर आहे म्हणे ज्याने तुमच्या मुलाला या खड्ड्यामध्ये पुरलेलं होतं. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या गणू महाराजांना, आपल्या महाराजांना त्या ठिकाणी उठवलं आणि आत पाहतात ते सगळी मुलं आहेत. पण ती मुलं सगळी पुन्हा जिवंत झाली, जिवंतच होती ती, पण ही एक लीला संतांच्या चरित्रामध्ये दिसतं. तसंच या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे. हा जो अंशुमान होता याने सुद्धा स्वतः वेडा असल्यासारखा दाखवत होता. लहान मुलांचे खेळता खेळताना त्यांना शरयू नदीमध्ये तो बुडवून टाकत होता. आता हे सगळं त्याचं कृत्य पाहिल्यानंतर वडिलांना म्हणजे असमंजसाला, मुलाबद्दलचं प्रेम जे आहे ते त्याचं कमी झालं आणि या मुलाला त्यांनी त्याचा त्याग केला. पण असमंजस जो आहे तो योगभ्रष्ट होता आणि मागच्या योगाच्या प्रभावाने त्यांनी त्या मुलांना जे पाण्यामध्ये बुडवले होते त्यांनासुद्धा बाहेर काढलं आणि जिवंत आपल्या आईवडिलांच्या हवाली केलेलं आहे. आपली ही मुलं परत आली म्हणून त्या अयोध्येतील सगळ्या नागरिकांनासुद्धा आनंद झाला, त्यांना आश्चर्य वाटलं आणि राजालासुद्धा पश्चाताप झाला. मी विनाकारण याच्यावर शंका घेतली आणि याला असं हाकलून दिलेलं आहे. मग ते म्हणतात या सगराच्या आज्ञेने म्हणजे आजोबाच्या आज्ञेने सगर, असमंजस आणि अंशुमान. तर अंशुमान नातू जो आहे त्याला आता तो यज्ञाचा घोडा कुठे गेला आहे हे शोधण्याचं काम या अंशुमानाला दिलं. आता या नातवाला दिलं. आता हाही नातू आहे आणि ते आधीचे जे होते ते सुद्धा नातूच होते, 60,000चे आहेत. पण त्यांच्यामध्ये क्रोध होता, त्यांच्यामध्ये गर्व होता आणि म्हणून ते भस्मसात झाले. आणि हा जो आहे अंशुमान याने मात्र शोध घेतला आणि त्याला समुद्राच्या किनारी गेल्यानंतर तो घोडा त्यांना दिसलेला आहे. की त्यांना काय दिसलं, तत्रासीनम मुनिम वीक्ष. मुनी त्या ठिकाणी ध्यानामध्ये बसलेले आहेत, ते वीक्ष म्हणजे त्याने पाहिलं. आणि मग कपिलाख्याम अधोक्षजम, कपिल जे महामुनी आहेत ते हे आहेत हे त्याने ओळखलं. अस्तौत समाहित मनाहा प्रांजली प्रणतो महान. दोन्ही हात जोडून नम्रतेने त्यांच्यासमोर उभा राहिला आणि त्यांनी या अंशुमानाने कपिल महामुनींची स्तुती केलेली आहे. आणि ह्या कपिल महामुनींची स्तुती श्रीमद भागवतामध्ये याच 9व्या स्कंदातल्या 8व्या अध्यायामध्ये 6 श्लोकांमध्ये दिली आहे. न पश्यति त्वां परमात्मनो जनो न बुद्धेत अद्यापि समाधीर युक्तिभिः कुतो परे तस्य मन शरीरधीर विसर्गसृष्टा वयम प्रकाशाः. ते म्हणतात की भगवंता कपिल महामुनी ते म्हणतात, ब्रह्मदेव स्वतःहून श्रेष्ठ असणाऱ्या आपल्याला पाहू शकले नाही. ब्रह्मदेवापेक्षाही आपण श्रेष्ठ आहात. इतकेच काय, पण समाधीने आणि तर्काने सुद्धा आपलं स्वरूप कोणालाही समजू शकले नाही. जीव धारण करणारा प्रत्येक जीव हा रजोगुणी, तमोगुणी किंवा सत्वगुणी आहे, पण ते सुद्धा
सुषुप्त अवस्थेमध्ये अज्ञानालाच पाहू शकतात. खरं ज्ञान त्यांना पाहायला मिळत नाही, कारण प्रत्येकाची दृष्टी जी आहे ती बहिर्मुख झालेली आहे. यन्मायया मोहित चेतसस्ते विदुः स्वसंस्थं न बहिःप्रकाशाः. त्यांची दृष्टीही बहिर्मुख झाल्यामुळे बाहेरच्या वस्तूच त्यांना दिसतात, पण अंतरंगामध्ये असलेलं भगवंताचं स्वरूप ते पाहू शकत नाही. आस्था हृदयामध्ये रामू की सर्व सुखासी आरामू की भ्रांताचे पडे कामू विषयावरी. कमलकंद आणि दुर्धरी माऊलीने खूप छान वर्णन या सगळ्यांचं केलेलं आहे. आपण ज्ञानघन आहात. अंशुमान आता कपिल महामुनींचं सगळं वर्णन करतात. त्यामुळे सनकादिक मुनी असतील, पण या सगळ्यांनासुद्धा आपलं स्वरूप जाणता आलं नाही. पण मायेच्या गुणाने भुलून गेलेला, मायेमुळे गुरफटला गेलेला मी मात्र मूर्ख आपले चिंतन कसे करू शकतो? मला ते जाणणारच नाही मला. आणि म्हणून तुम्ही आता माझ्यावर कृपा करा, सत्य समजून घ्या. लोभ, ईर्ष्या आणि मोहामुळे सर्वांचं चित्त भ्रमित झाले आहे. भ्रमित मरवळेना हित ते आकळेना, परमकठीण देही देहबुद्धी गळेना. अशा प्रकारे या ठिकाणी या अंशुमानाने त्या ठिकाणी कपिल महामुनींची स्तुती केलेली आहे आणि अगदी आर्जवी वृत्तीने हात जोडून त्यांना विनंती केलेली आहे. आणि मग ते सांगतात, शुकदेव आपल्याला सांगतात परीक्षित राजाला, आणि मग सूतजी शौनकादी मुनींना सांगतात. आणि असं होता पुस्तकाच्या रूपामध्ये श्रीमद भागवताच्या या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. ते म्हणतात की अरे, अंशुमानाला ते म्हणतात, कपिल महामुनी, तुझ्या सगळं हे वर्णन केलं आणि तुझं वागणूक, तुझे जे आचरण आहे ते पाहून मी तुझ्यावर खुश झालेलो आहे. हा जो घोडा तुला दिसत आहे तोच तुझ्या आजोबांचा यज्ञाचा पशु आहे, जो यज्ञ पशु नंतर बळी देण्यात येतो, तो हाच आहे. तर तू याला घेऊन जा. इमेच पितरो दग्धा गंगा आंभोर हंती नेतरत. आणि तुझे जे चुलते आहेत 60,000 जे तुझे काका होते ते या ठिकाणी भस्मसात होऊन या ठिकाणामध्ये पडलेले आहेत. तू गंगाजल आणल्यानंतर त्याचं या ठिकाणी प्रोक्षण केल्यानंतर त्या पुन्हा जिवंत होतील, त्यांना सद्गती प्राप्त होईल, त्याशिवाय दुसरा उपाय नाही, असं कपिल महामुनीने या ठिकाणी सांगितलं आहे. मग ते म्हणतात, तम परिक्रम्य शिरसा प्रसाद्य हयमानयत सगरस्तेन पशुना कृतशेषम समापयत. अंशुमानाने हे सगळं ऐकलं, हात जोडून नम्रतेने त्यांना वंदन केलेलं आहे. कपिल महामुनींना आणि तो जो अश्व होता अश्वमेध यज्ञाचा त्यालासुद्धा प्रदक्षिणा घालून कपिल महामुनींची आज्ञा घेऊन आणि त्या घोड्याला घेऊन हा अंशुमान त्या ठिकाणून निघाला. आणि तो आल्यानंतर सगरांनी त्या यज्ञपशूच्या द्वारा जो यज्ञ सुरू होता त्या यज्ञाची समाप्ती केलेली आहे. राजमंशुमती नस्य निस्पृहो मुक्तबंधनः और्वोपदिष्ट मार्गेण लेभे गतिम अनुत्तमा. लेभे म्हणजे प्राप्त केली, त्याला त्याचा लाभ झाला, उत्तम गती प्राप्त झाली. कोणाला? या अंशुमानाला. कारण सगराने अंशुमानावर पुढे सगळा राज्यकारभार सोपवला आणि स्वतःविषयी सगर जे आहे निस्पृह झाले आणि बंधनमुक्त झाले. महर्षी औरव जे होते त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे यांनी सगळं वागलेलं आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा परमपदाची प्राप्ती करून घेतलेली आहे. असं हे 8वा अध्याय जो आहे 9व्या स्कंधामधला हा या ठिकाणी पूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 9मस्कंधे सगरोपाख्याने 8मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 9व्या अध्यायामध्ये भगीरथ राजाचं चरित्र आहे आणि गंगावतरण कसं झालं हे आता आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये ऐकायचं आहे. बरोबर आता आज 26 तारीख आहे. 27पासून ते 7 तारखेपर्यंत आपला हा वर्ग होणार नाही, हा सत्संग होणार नाही. 8 तारखेला शनिवारी पुन्हा आपण भेटणार आहोत. त्यावेळेस गंगावतरणाचा हा अध्याय आपण पाहूया. तोपर्यंत आपल्याला तशी सुट्टीच आहे या सत्संगासाठी. आणि दुसरं सांगायचं म्हणजे 3 तारखेला म्हणजे वैशाख वद्य द्वादशी, तेव्हा 2 एकादशी आहेत, त्यामुळे दुसरी एकादशी म्हणजे सोमवारी 3 जूनला आपला पुन्हा एक सत्संग होणार आहे. त्याची लिंक वेगळी आहे, ती मी आज बऱ्याच ग्रुपमध्ये पाठवलेली आहे. आपल्या समर्थांच्या सेवेतमध्ये पण देईल ती.
दुपारी 3 ते 5 असा तो कार्यक्रम आहे. श्री दास विश्रामधाम दिवस जो आपण साजरा करतो त्याचं हे 5वं वर्ष आपण साजरे करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने 4 प्रवचनं होणार आहेत. 3 ते 5मध्ये 20-20 मिनटाचे असतील. आणि हा दिवस का साजरा करायचा, त्याचं महत्त्व काय, हे सगळं आपण त्या दिवशी जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता पुन्हा आपण 3 जून रोजी आपण या माध्यमातून भेटणार आहोत. फक्त एकच आहे की ती लिंक जी आहे ती वेगळी असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी आपण थांबूया. आता आपण आरती करूया. श्रीराम जय राम जय जय राम. लिंक पुन्हा पाठवा ना काका, लिंक पुन्हा पाठवा. उडल्या गेली आमच्याच्याने, बरं माझ्याच्याने. प्लीज पुन्हा पाठवा तेवढे. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. लिंक पुन्हा दोन तीनदा लिंक मला पाठवायला लागणार आहे, कारण पुन्हा ती वेळेवर पुन्हा सापडणार नाही. त्यामुळे 2 तारखेला पुन्हा मी पाठवणारच आहे. हो, धन्यवाद धन्यवाद. श्रीराम.